नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नौसेना म्हणजेच इंडियन नेव्हीमध्ये जी ऑफिसर पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या भरतीची ऑफिशियल PDF तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ही भरती निघालेली आहे. याला शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या नावाने ही भरती ओळखली जाते. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 24 फेब्रुवारी 2024 पासनं होतील आणि लास्ट डेट असणार आहे तुमची 10 मार्च 2024 पर्यंत. जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी कुठलीही फी पेड करायची नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट संपूर्ण प्रोसेस होणार आहे. बेसिकली ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ती मुलं या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये बेसिकली 3 ब्रांच आहेत. पहिली जी ब्रांच असणार आहे ती असणार आहे एक्झिक्युटिव्ह ब्रँच. तर मित्रांनो, ह्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये काही कॅटेगरीज आहेत. त्यामध्ये जनरल सर्व्हिस आहे, पायलट आहे, नेव्हल एअर ऑपरेशन आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे, लॉजिस्टिक आणि नेव्हल इन्स्पेक्टरेट कॅडर असे विविध या ठिकाणी ब्रँचेस असणार आहेत. तर यामध्ये BE BTECवाले अप्लाय करू शकतात. ज्यांचं BE BTEC झालेलं आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. BScवाले अप्लाय करू शकतात. BCom वाले देखील अप्लाय करू शकतात लॉजिस्टिकसाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हॅकन्सी टेबल तुम्ही हा पाहू शकता. तर व्हॅकन्सी पण बऱ्यापैकी आहेत. एज लिमिट जर आपण पाहिलं तर 2 जानेवारी 2002 ते 1 जुलै 2005च्या दरम्यान तुमचा जन्म बेसिकली असणं आवश्यक आहे. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर पायलट व्हायचं असेल किंवा जर तुम्हाला नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर व्हायचं असेल तर 2006च्या आतमधला पण जन्म असेल तुमचा तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर दुसरी जी ब्रँच असणार आहे ती असणार आहे एज्युकेशन ब्रँच. तर मित्रांनो, या ब्रँचमध्ये बेसिकली MScवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर 60% गुणांचं तुमचं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर या ठिकाणी पण एज लिमिट तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती सेमच आहे बेसिकली. त्यानंतर असणार आहे टेक्निकल ब्रँच. तर टेक्निकल ब्रँचमध्ये इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी 60% गुणांचं तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. मेकॅनिकलचे जे काही सब ब्रँचेस आहेत, खूप साऱ्या ब्रँच, ऑलमोस्ट सगळ्याच ब्रँच या ठिकाणी आहे. ऑटोमोबाईल्ससोबत सगळेच ब्रँचेस, प्रोडक्शन सगळं आहे. मेटलर्जी आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या जे काही बाकीच्या ब्रँचेस आहेत त्या पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर नेव्हल कन्स्ट्रक्शनसाठी BE BTEC 60% गुणांसह झाला असेल तर अप्लाय करू शकता. जागा खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी अप्लाय करण्याची एक राय देतोय. त्यानंतर खाली अप्लाय कसं करायचं तर सिम्पली तुम्हाला इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जर या ठिकाणी पाहिलं तर तुमची या ठिकाणी पहिल्यांदा कोणती एक्झाम होणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या बेसवरती शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि नंतर तुम्हाला SSBसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल. तर SSBसाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन पाठवली जाईल. त्यानंतर तुम्ही SSB द्यायचा. SSBमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनल जॉइनिंग लेटर मिळेल आणि नंतर तुमचं ट्रेनिंग या ठिकाणी होईल. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार तुमचं ट्रेनिंग होईल त्यानंतर तुम्हाला सब लेफ्टनंट च्या पोस्टवर या ठिकाणी रुजू केलं जाईल. ओके. तर मित्रांनो, याबद्दलची बाकीची माहिती तुम्ही इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.